25 वर्ष सैन्य दलात देशाची सेवा करणाऱ्या अनिल वानखडे अखेर सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या जन्मभूमीत परतले असता त्यांची जंगी रॅली काढून त्यांच्यावर पुष्पांची उधळ करण्यात आली। आकोट गावी अनिल वानखडे यांच्या मूळ गावी नातेवाईकसह नागरिकांनी जल्लोष करून आर्मी सेवानिवृत्त जवान अनिल वानखडे यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला। आजच्या नवीन पिढीने भारतीय सैन्य दलात भरती होऊन देशाची सेवा करावी असे आवाहन अनिल वानखडे यांनी केले आहेत। 1895 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रेसिडेन्सी सैन्याच्या बरोबरीने भारतीय सैन्याची स्थापना करण्यात आली। पुढे 1947 मध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्याचे भारतीय लष्करीमध्ये विलीनीकरण करण्यात आले। भारतीय लष्कराचा फार मोठा इतिहास आहे। सैन्यातील प्रत्येक सैनिक देशासाठी, देशवासियांसाठी लढत आहे। सेवा अस्माकम धर्म हे भारतीय सैन्याचे ब्रीदवाक्य आहे। या सैन्य दलात अनेक जवान भरती होऊन देशाची अविरत सेवा देत आहे। अशातच अकोट तालुक्यातील मूळ रहिवासी असलेले अनिल वानखडे यांनी तब्बल 25 वर्ष BSF सैन्य दलात आपली सेवा दिली। अखेर 3 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होऊन त्यांच्या मूळ गावी परतले असता त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। भारतीय जवान अनिल वानखडे हे आपल्या घरी परतले असता संपूर्ण अकोट शहरात जल्लोष व्यक्त करण्यात आला। नातेवाईकसह नागरिकांनी यावेळी डीजेच्या गजरात रॅली काढून जल्लोष व्यक्त करण्यात आला। या दरम्यान शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले। नवीन पिढीने भारतीय सैन्य दलात भरती होऊन देशाची सेवा करावी असा संदेश सुद्धा माजी सैनिक अनिल वानखडे यांनी उपस्थितांना दिला। जय जवान जय किसान हा भारताचा मूलमंत्र समजला जातो। एकीकडे शेतकरी जो असतो आपल्या रक्ताचं पाणी करून शेतीमध्ये आपलं धान्य पिकून भारत देशाला चालवतो, तर दुसरीकडे आपलं भारतीय सैन्य जे आपलं घरदार सोडून जे आहेत बॉर्डरवर आपल्या देशाची सेवा करीत असतात। असेच अकोट शहरातील अनिल वानखडे ज्यांनी तब्बल 25 वर्ष आपल्या आयुष्याचे BSF सैन्य दलात भरती होऊन जे आहेत पूर्ण केलेले आहेत आणि ते आता सेवानिवृत्त होऊन आपल्या शहरामध्ये वापस परतलेले आहेत। शहरातील नागरिकांनी त्यांचा मोठ्या प्रमाणात स्वागत केलेले आहेत। आपल्याशी अनिल वानखडे जुळलेले आहेत, त्यांचे जाणून घेऊया की नेमके त्यांचे 25 वर्षाचा प्रवास कसा राहिला। काय सांगाल सर, आपण 25 वर्ष तब्बल आपल्या आयुष्याचे BSFमध्ये घालवले आहेत, आज सेवानिवृत्त होऊन आपल्या घरी परतले आहेत, कसं वाटत आहे? कसे आपले 25 वर्षाचं एक्सपिरियन्स राहील? एक्सपिरियन्स मी 19/7/2000 मध्ये भरती झालेला शिपाईमध्ये भरती होऊन बंगाल इथं ट्रेनिंग केलं 2001 मध्ये। ते परत तिथून माझी पोस्टिंग झाली 96 बटालियन पंजाबमध्ये होती। 3 वर्ष मी तिथं काढल्यानंतर 2006 मध्ये मी श्रीनगर जम्मू काश्मीरमध्ये गेलो। परत तिथून असे करता करता सर्व लगभग स्टेट काढले मी। काढल्यानंतर आता हेड कॉन्स्टेबलच्या पदापासून माझी नियुक्ती झाली, मी हेड कॉन्स्टेबल झालो। 25 वर्षे नोकरी करून मी आता एक सेवानिवृत्ती घेतली आणि माझ्या गावी मी परतलो। माझ्या गावात आल्यानंतर सिरियामध्ये आल्यानंतर माझ्या शहरातील लोकांनी, गावकरी लोकांनी माझं चांगलं स्वागत केल्यानंतर बाकी सर्वांनी चांगला सपोर्ट केला आणि बा जे येणारे लोक एक्समॅन राहतील किंवा जे सुपरनेशन राहतील यांच्यासाठी मी सदैव तयार राहील की त्यांचं बा असे भव्य कार्यक्रम करत राहील। देशासाठी त्यांनी सेवा केली, जसं मी सेवा केली त्यांनी सेवा केली, अशीच मी त्यांची परत सेवा करत राहील। जय हिंद जय भारत। आता नवयुक्त जे पिढी आहे त्यांना काय संदेश द्याल आपण? मी नवीन पिढीला हेच संदेश देईल की तुम्ही जास्तीत जास्त फौजमध्ये तुम्ही भरती होऊन देशाची सेवा करा। देशाची सेवा करा कसं आहे की बाकी हेच एक फौज अशी आहे की याच फौजमध्ये एक गर्वाची फौज आहे। बाकी एवढंच सांगू इच्छितो मी की सर्व तुम्ही असं की जर जवान जी पिढी आहे त्या जवान पिढीनं जास्तीत जास्त कोशिश करा की आपण शिका आणि थोडंसं फौजच्यासाठी आपण काहीतरी देशासाठी करा आणि भरती हो। नक्कीच नवीन पिढीने जे आहे सैन्य दलात भरती होऊन देशाचं संरक्षण करण्याचा जे मलमंत्र आहे ते अनिल वानखडेंनी दिला आहे। कॅमेरामॅन युवराज वानखडेसह मी रोहित खडे, पाहत राहा सिटी न्यूज, अमरावती।